रामकृष्ण हरी मंडळी, मी तृप्ती खांडे तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या ब्लॉगमध्ये. तर मंडळी, काल माझं एक पार्सल आलं रात्री आणि रात्रीच मी अनबॉक्सिंग केलं. तर ही कानाची बॉटल होती स्टीलची, मी मागवली त्याला, कारण तो दूध प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पितोय, त्यामुळे आता त्याला स्टीलचीच बॉटल मागवून घेतली एकदाची. तर आमच्या त्रिशूबाईला असं झालं होतं, मला पण बॉटलमध्ये दूध हवं आहे आणि मला अशीच बॉटल पाहिजे. आता ही लहान आहे का बरं, हिला अशा बॉटलमध्ये दूध प्यायचं होतं. तर कशी तरी तिची समजूत काढली मी. तू पिलं असतं ना, तुला घेतलं तुलाच देते रे कानो. तू एकच टाइम पिते. धर पी, आता प्यायचं पटापट. धर बाळा, तुला सांगितलं तुला टिफिन बॉक्स मागवला मी छान छान. दाखव येईलच ना, दाखवेल ना तुला. नको ते नुसतं नाही खायचं बोल बेटा. धर रे का दूध पी. काही नाही, आमच्या त्रिशूला बाटलीत दूधच पिता नाही आलं. शेवटी तिला ग्लासमध्येच दिला बोर्नव्हिटा दूध. फक्त हौस राहते आमची, म्हणजे हेवा असतो एकमेकांचा. पण आता सिपरने तिला असं ओढता नाही आलं, ते सवय मोडून गेली. आज मम्मींनी बनवलं वांग्याची भाजी, पोळी, भात आणि हे सकाळचे पोहेत. आज त्रिशूचा हाफ डे होता म्हणून ती लवकर आली स्कूलमधून आणि येताच राडे सुरू झाले दोघांचे. तर तुम्हाला दाखवते पुढे काय काय राडे होत आहे. काना इतका खेळण्यात मग्न झालेला होता की त्याची पॅन्टसुद्धा त्याला आवरली जात नव्हती. पॅन्ट फार खाली निघून आली होती. आणि त्रिशू आल्यानंतर यांच्या जो भांडणी लागल्या, आता मी तुम्हाला भांडणी पण दाखवते. चॉकलेट साठी कुत्र्यासारखे भांडण दोघं. तुला काय वाटतं सोपा नाही तो? तू दाखवतेस कशाला त्याला? आणलं तू शाळेतच खाऊन घ्यायचं. भेटलं नाही खाऊन घ्यायचं. घरी आता असं करत कशाला घेऊन टाका, पटकन खाऊन घ्यायचं. चल इकडे, चल 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 इकडे चल. माझी बाय ग, कौतुक्यांनो. काय अवतारण, काय रडता. अंडे कमी आणले, ब्रेड तर ठिकाणावर घेऊन 60 कशाला एवढं ठेवता तर येतं का त्याच्यात? एवढे तर ट्रे मध्ये नव्हता तरी का? एकच ट्रे पूर्ण 210 रुपये, तेवढंच आणायचं. हाऊसच करता लगेच. तुम्ही, मी फोन करते, तुमचं माझ्याकडे लक्षच नसतं. मी काय नाही, पण मी काय बोलते त्याच्याकडे लक्ष नसतं तुमचं. तुम्हीच ते हा मिळवता. हा, माणसं तर कंटिन्यूच असतात तुमच्या मागे. 2 दिवस नीट जगत नाही तर किती खाशील आता तू? तुम्हाला जगायचं त्याच्याकडून आणू तू म्हणजे करतो मी तुम्हाला आणून हे पेसून आणली. अयो तर आमचे हे इतके काम वाढवा आहे
की यांना थोडेसेच अंडे आणायचे ना, जेवढे पेलवतील तेवढे. एवढे अंडे घेऊन आले की त्याच्यातले अर्धे अंडे फुटलेच. इकडं 2-3 असे फुटले की ते काढतासुद्धा आले नाही, ते वेस्टेज गेले. आणि 5 अंड्यांचं मला आता आमलेट करावं लागणार आहे. काही प्लॅनिंग नसताना माझा आता बाकीच्या मेनूवर त्याचा प्रभाव पडेल. तर आता मुलांना आमलेटच बनवते मी जेवणासाठी रात्री. त्यांना पण एवढं सगळे आमलेट खाल्ले जातील का नाही माहीत नाही. तर आता मी आमच्या जेवणाची तयारी करते. आज मी बनवते आलूचे रोस्टेड सँडविच. खूप छान लागतात आणि विदाऊट ऑइलचे असतात, त्यामुळे हेल्दी पण होतात ते. तर आता असं मी मस्त किसून घेते बटाटा यासाठी. चला तर मंडळी, आजसाठी एवढंच. व्लॉग आवडला असेल तर व्लॉगला लाईक करा. असेच व्लॉग बघत राहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय.